म्हणूनच याच महाराष्ट्र सावकारी अधिनियम मध्ये जे नियम आहेत रूल्स, त्या नियमामध्ये कलम 5 सांगितलेलं आहे. या कलम 5 प्रमाणे अशा सहाय्यक निबंधक जे आहेत अशा कार्यालयाने त्यांच्या फलकावरती जे मान्यता प्राप्त सावकार आहेत, म्हणजे वैध अनुज्ञप्ती असलेले सावकार आहेत, अशा सावकारांची लिस्ट लावायची आहे, यादी लावायची आहे. तसेच अशी यादी ही प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील पुरवायची आहे. त्याचसोबत ज्या सावकारांना लायसन मिळालेलं आहे अशा सावकारांचे नाव, पत्ते व त्यांचे मोबाईल नंबर वगैरे जे काय असतील हे देखील पुरवायचं आहे. आणि अशी मान्यता प्राप्त सावकारांची यादी या कार्यालयाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करायची आहे. तर आपल्याला हे होताना दिसतंय का? किंवा याबाबत सर्वसामान्य माणूस कधी प्रश्न विचारतो का? मित्रांनो, ही आग आपल्यापर्यंत आली नाही म्हणून आपल्याला वाटतं, परंतु ज्यावेळेस आपल्या अंगावर ही आग येईल त्यावेळेस आपल्या मदतीसाठी कोणीच नसणार आहे. कायदा तुमच्या मदतीला असेल, परंतु तुम्ही जर स्वतःहून पुढे आला नाही तर असे हे भ्रष्टाचार जसा बोकाळलेला आहे तसेच हे खाजगी सावकार सुद्धा बोकाळतील आणि प्रशासन आणि शासन फक्त हे मूकबधीर होऊन हे सर्व पाहत राहील.